अनुषंगाने हा प्रयत्न मैदानामध्ये करतात हे बॅटर मानगाव संघाचे. अगदी आपण पाहतो वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल पुनश्च एकदा वाईट बॉल दिशेपासून हा गोलंदाज भरकटलेला आहे थोडंसं का होईना, परंतु अगदी आपण पाहिलं तर या षटकामध्ये एकंदरीत 4 चेंडू खराब त्याने टाकलेले आहेत. म्हटलं जातं ना, दिशा तुमची खराब असेल तर दशा व्हायला वेळ लागत नाहीये क्रिकेटमध्ये, आणि ते चित्र आता पाहायला मिळतं सध्याच्या घडीला. काही चेंडूंचा खेळ शेष आहे. चेतन आडव्या बॅटने पुन्हा एकदा आपण पाहतो क्रॉस बॅट स्ट्रोक, आणि इथे मिस्टेक झाली आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, स्क्वेअर ऑफ द विकेट. रन्स मिळतात 4. चार धावा धाव फलकावरती आहेत, जिथे अगदी आपण पाहिलं तर हा चेंडू सहजतेने अडवायचा होता आणि फिल्डिंग मिस्टेक पाहायला मिळाली. या चुका तुम्हाला क्रिकेटमध्ये टाळाव्या लागतील. कव्हरच्या दिशेने स्कोर कार्ड वरती आपण पाहतो प्रथम बॅटिंग करत असताना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण आहोत. पहिले मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आलेले, एका बाजूला तलवडे बी तर दुसऱ्या बाजूला मानगाव. दोन्ही संघ एकाच ताकदीचे तुल्यबल संघ आहेत. अतितडीची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण आता स्लॉग और डेट और स्पेशलिस्ट गोलंदाज आपण पाहतो. या षटकामध्ये तलवडे संघ धावा रोखण्याचा प्रयत्न करेल, तर प्रतिस्पर्धी संघ मानगाव संघ किमान 10 ते 12 किंवा 15 धावा घेण्याचा प्रयत्न या षटकामध्ये करणार आहे. चांगली टोटल त्यांना बनवायची असेल तर हा प्रयत्न करावा लागेल. आणि आता मैदानावरती आपण पाहतोय गोलंदाज शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये चेतन. 2 चेतन या संघामध्ये आपण पाहतोय. ऑन साइडला वर शॉट, शॉट ऑफ लेन सक्सेसफुल यावेळेस आपण पाहतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय जबरदस्त पूल करत असताना नेत्रदीपक फटका होता. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला धमाका षटकार. धमाकेदार षटकार पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना जर तुम्ही शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू टाकाल तर फलंदाजाकडे त्याचा ऍडव्हान्टेज असतं. आणि यावेळेस आणखीन एक बॉल चालला सीमा पार. सलग सेकंड इन अ रो दुसरा ब्लास्ट होतोय. बॅटिंग करत असताना बॅट्समन संकेतच्या बॅटमधून सलग 2 षटकार आलेत. आक्रमणाला सुरुवात झाली आहे. किमान आपण पाहिलं तर 12 ते 13 15 धावा बनवण्याचा प्रयत्न, परंतु आता त्याही पेक्षा जास्त अपेक्षा असेल टीम मानगाव संघाला, कारण धावांचा जर विचार केला तर एकंदरीत अद्यापपर्यंत 59 धावा आहेत. लाईन अप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी आपण पाहतो कमी उंचीचा चेंडू पाहायला मिळाला, व्यवस्थित बॅट वरती येऊ शकला नाही. हा डॉट बॉल. धावा संख्या धावफलकामध्ये स्थिर आहे 59. यावेळेस समोर स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करतात आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. आई गावदेवी अस्सलपाडा आणि जय हनुमान वारे दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील की आपण या षटकानंतर इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस साठी यायचंय.